गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीनं आज सकाळी इशारा पातळी गाठली आहे। कोल्हापूर शहरातील दसरा चौकातील सुतारवाडा परिसरात पुराचं पाणी शिरण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सुतारवाडा परिसराची पाहणी केली। यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पाण्याची पातळी सतत वाढत असल्यानं प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात। सुतारवाडा परिसरात पुराचं पाणी येण्यापूर्वी चित्रदुर्ग मठात स्थलांतर करा अशा सूचना केल्या। यावेळी त्यांनी मठातील जागेची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। निवारा केंद्राच्या ठिकाणी लाईट, पाणी आणि स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था करा अशा सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या। सध्या चित्रदुर्ग मठ या ठिकाणी 4 कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतीश फप्पे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील आदी उपस्थित होते।